मित्रांनो, आज संपूर्ण मार्केट रेटमध्ये असताना फक्त आयटी सेक्टरमध्ये आपल्याला मोठी तेजी पाहायला मिळाली आणि निफ्टी 50 ची टॉप गेनरची आपण लिस्ट जरी बघितली तरी तिथे देखील चारही कंपन्या आपल्या आयटीच्याच पाहायला मिळतात. टॉप गेनर राहिले ती म्हणजे TCS, त्याच्या खालोखाल HCL टेक, त्यानंतर टेक महिंद्रा आणि पुढे इन्फोसिस. हे चारही स्टॉक आपल्याला 3 ते 6% पर्यंत वाढताना पाहायला मिळाले. परंतु प्रश्न असा निर्माण झालेला आहे की मार्केटमध्ये नक्की असं काय झालं की आयटी सेक्टर आपला 3% पर्यंत वाढताना पाहायला मिळाले आणि बाकीचे सेक्टर जे आहे ते प्रेशरमध्ये होते. आणि तसेच ही जी वाढ जी झालेली आहे ती फक्त एका दिवसापुरती मर्यादित आहे की खरोखर आता आयटीचे स्टॉक रॅलीला सुरुवात करत आहेत. तर या संबंधी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. परंतु चार जे स्टॉक आहेत मित्रांनो, जे टॉपचे 4 निफ्टी 50 चे गेनर राहिलेले आहेत त्यातील 2 स्टॉकवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे, HCL टेक आणि इन्फोसिस. दोन्ही स्टॉकची व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकताय. आणि आज आपण स्टॉक सिलेक्ट केला आहे तो म्हणजे TCS. आणि TCS वर आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली अनालिसिस करणार आहोत. म्हणजे त्याच्या बेसवरती आपण हे ठरवू शकतो की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी या स्टॉकवर माझा पर्सनल व्ह्यू काय आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यातच मला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवर तुम्ही जर योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरवू शकतो. तर चला आता आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितले की आपले 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर म्हणजे व्हॅल्युएशन. याच्यातनं आपल्याला काय समजतं तर आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, तुम्हाला जर स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल आणि तुम्ही जर हाय व्हॅल्युएशनला स्टॉक असताना एंट्री जर केली आणि तिथे समजा करेक्शन आलं तर तुम्हाला वर्षानुवर्ष त्या प्राइसवरती लेवलवरती अडकून राहावं लागतं. आणि तुम्ही जर करेक्ट व्हॅल्युएशनला जर स्टॉक निवडला आणि त्यामध्ये एंट्री केली तर नक्की तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच्यामुळे व्हॅल्युएशन देखील आपल्या तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा. तर याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनीचा सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपनीची ग्रोथ चांगली आहे का, त्यानंतर कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, हे आपल्याला त्यातनं समजतं. आणि चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो तो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, त्यानंतर बायर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, सेलर्स कुठे ॲक्टिवेट आहेत, त्यानंतर प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये आपण जे थ्रेशोल्ड दिलेत ते सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. आणि याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवलं आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 63 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे रिटर्न ऑन इक्विटी. याच्यामध्ये कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 51.8 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण. कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 0.2 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 0.11 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याला जवळजवळ 55.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता याच्यामध्ये कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीचा जर किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, त्यानंतर रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा एम्प्लॉईचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 26.8 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट आता निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो. त्याच्यामध्ये लास्ट 5 वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टिमेट झेड स्कोर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 10.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे.
त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. आणि ते जर पाहायला गेलं तर झिरोच आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, 71.77 आणि पूर्णपणे अनप्लेज आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्या 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते जवळजवळ 10च आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग बघितली तर 8ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे आपला ग्रीन झोनमध्ये असलेला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, तर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आता इथे फंडामेंटल्स, आता याचे व्हॅल्युएशन पाहून घेऊया. व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 23.2 आणि स्टॉकचा पी आहे 14.7. पी इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो आहे 1.96. पेग रेशो देखील चांगला आहे. इबिट्टा 18च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिट्टा इथे 10 पाहायला मिळतो. इबिट्टा देखील चांगला आहे. पीबी रेशो 12च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो आहे इथे 7.36. पीबी रेशो देखील चांगला आहे. ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघायचे झाले तर व्हॅल्युएशन इथे आपल्याला अट्रॅक्टिव्ह पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे व्हॅल्युएशनचा फॅक्टर देखील आपण स्ट्रॉंगमध्येच कन्सिडर करणार आहोत. फंडामेंटल देखील स्ट्रॉंग पाहायला मिळाले आणि व्हॅल्युएशन देखील स्ट्रॉंग आहे. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आता आपण कंपनीची प्रॉफिट शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 94,648 करोड आणि आता वाढून 2026मध्ये तो झाला आहे 2,67,021 करोडच्या आसपास. आणि कन्सिस्टन्सी जर बघायची झाली तर 15 पासून 26पर्यंत आपला कन्सिस्टंटली सेल्समध्ये ग्रोथ होताना पाहायला मिळते. त्याच्यामुळे सेल्स इथं आपला चांगला पाहायला मिळतोय. आता खाली कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट जर बघायचं झाला तर नेट प्रॉफिटमध्ये देखील आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता इथे कन्सिस्टंटली नेट प्रॉफिट वाढलेला आहे. 15मध्ये त्यांचा नेट प्रॉफिट किती होता, 20,060 करोड आणि आत्ता वाढून 26मध्ये झाला आहे 49,454 करोड. तर ज्याप्रमाणे सेल्समध्ये वाढ झाली, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट देखील त्याच प्रकारे आपल्याला ग्रोथ होताना पाहायला मिळते. नेट प्रॉफिट देखील कंपनी चांगल्या प्रकारचा कमवत आहे. तर अशा प्रकारे फायनान्शियल देखील चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हा फॅक्टर देखील आपण स्ट्रॉंगमध्येच कन्सिडर करणार आहोत. आता शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आता आपण डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता लास्ट 1.5 ते 2 वर्षामध्ये मोठं असं करेक्शन या स्टॉकमध्ये आलं होतं. आता करेक्शनचं काउंट करायचं झालं तर आपण बघूया आता किती पर्सेंट आहे. या टॉपपासून बॉटमपर्यंत जर बघितलं तर 50 ते 55% करेक्शन जे आहे ते आपल्या या स्टॉकमध्ये आलेलं पाहायला मिळते. आता करेक्शन फक्त या स्टॉकमध्ये आलेलं आहे का, तर असं देखील नाही आहे. खूप सारे ITचे असे स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला लास्ट 1.5 ते 2 वर्षामध्ये 50 ते 60-70% जवळजवळ करेक्शन पाहायला मिळाले. आणि स्टॉक आता जिथे सध्या ट्रेड करतोय मित्रांनो, तो एक डिमांड झोन आहे. तो सगळ्यात पहिले आपण ड्रॉ करून घेऊया. तर हा डिमांड झोन आहे मित्रांनो आणि बरोबर डिमांड झोनवरूनच आपल्याला स्टॉक जो आहे तो बाउन्स होताना पाहायला मिळतोय. तुम्हाला माहितीच आहे डिमांड झोनवरती बायर्स ॲक्टिव्हेट असतात, त्यामुळे हायली चान्सेस असतात की त्या झोनमध्ये प्राईस आली तिथून बाउन्स बॅक होते. आणि आता इथे जर बघायचं झालं तर आपल्याला थोडंसं या स्टॉक संदर्भातल्या पॉझिटिव्ह न्यूज आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात. क्वार्टरचे नंबर झाले किंवा जी अमेरिकेमध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती देखील सुधारायला मदत झाली. त्यामुळे हेवीली बाईंग आपल्या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली. आणि असाच जर पॉझिटिव्ह सेंटिमेंट पुढे कंटिन्यू राहिला तर पुढे टार्गेट्स काय राहू शकतात ते आपण डेली टाइम फ्रेमवरती जाऊन बघूया. त्याआधी मित्रांनो समजा सेलर्स पुन्हा इथून ॲक्टिवेट झाले आणि थोडंसं सेलिंग प्रेशर पुन्हा आला आणि समजा हा झोन ब्रेक झालाच, ब्रेक होण्याचे चान्सेस कमीच आहेत, परंतु तरी देखील ब्रेक झालाच तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो देखील तुम्हाला स्टडीसाठी मी देऊन ठेवतो. तर पुढचा सपोर्ट राहणार आहे इथे 1641. आता अपट्रेंड पुढे असं कंटिन्यू राहिलं तर पुढे टार्गेट्स काय राहू शकतात ते आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊन बघूया. तर डेली टाइम फ्रेम मित्रांनो जे नियर बाय टार्गेट्स तुमच्यासाठी येत आहेत, तर पहिला टार्गेट जो आहे तो आपल्या इथे पाहायला मिळू शकतो 2461च्या आसपास. त्यानंतर पुढचा टार्गेट जो आहे तो नियर बायचा आहे, जो इथे पाहायला मिळू शकतो 2715च्या आसपास. त्यानंतर अजून जर वरती बघितलं मित्रांनो तर वरती आपल्याला एक सेलिंग झोन पाहायला मिळतोय, म्हणजे सप्लाय झोन आहे, तिथे सेलर्स हेवीली ॲक्टिवेट आहेत. आता असंच जर अपट्रेंड पुढे कंटिन्यू राहिलं पॉझिटिव्ह सेंटिमेंटमुळे आणि प्राईस समजा या रेंजमध्ये आली 3175 ते 3350, तर इथून आपलं थोडंसं करेक्शन पाहायला मिळू शकतं, कारण की ते प्रॉफिट बुकिंग होण्याचे चान्सेस आहेत. समजा असंच करेक्शन झालं तर खाली जे स्विंग लो तयार झालेले असणार आहे ते तुमचे स्टॉप लॉसचं काम करणार आहेत. आणि समजा याच्यावरती आपला क्लोजिंग पाहायला मिळाली आणि स्टॉकवरती सस्टेन झाला तर अपट्रेंड आता इथून आपला कंटिन्यू पुढे चालू राहिला आहे असं आपण बोलू शकतो. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी आहे त्या प्राईसवरती एंट्री केली असेल तर खाली सपोर्ट्स काय राहू शकतात, तर पहिला हा जो डिमांड झोन दिला आहे तो त्यांचा सपोर्टचं काम करणार आहे. आणि जे सेफ ट्रेडर आहेत जे कन्झर्वेटिव्ह आहेत त्यांच्यासाठी ही लेवल इम्पॉर्टंट राहणार आहे. याच्यावरती समजा क्लोजिंग मिळाली तर नक्की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही छोटीशी क्वांटिटी ॲड करू शकताय, परंतु त्याच्यासोबतच तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे. जसे की ग्लोबल लेवलला जी अनसर्टिनिटी चालली आहे ती स्टेबल झाली आहे का, त्यानंतर पूर्ण ओव्हरऑल IT सेक्टरमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट तयार झाला आहे का, ते म्हणजे सेंटिमेंट असं कंटिन्यू राहिलं आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहावं लागणार आहे.
आता या स्टॉकवर माझं जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकमध्ये एंट्री करणार आहे. कारण मित्रांनो, आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर बघितले त्यातल्या 3 फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळालेत. फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत, व्हॅल्युएशन देखील अट्रॅक्टिव्ह आहेत आणि फायनान्शियल देखील स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले. फक्त चौथा फॅक्टर होता चार्टचा, तो आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर मी कन्फर्मेशनचा वेट करणार आहे. कन्फर्मेशन कुठे मिळणार आपल्याला? जो आपला सप्लाय झोन तुम्हाला मी दिला होता त्याचा झोन होता 3175 ते 3350. याच्यावरती समजा आपल्याला क्लोजिंग पाहायला मिळाली आणि स्टॉकवरती जर सस्टेन झाला तर नक्कीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये छोटीशी क्वांटिटी आपण या स्टॉकमध्ये ॲड करू शकतो. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी मी खाली लेवल दिलेलेच आहेत. जो डिमांड झोन आहे तो सपोर्टचं काम करणार आहे. आणि समजा हा जी वरची लेवल जी होती, जो सप्लाय झोन होता, तिथून समजा करेक्शन आलं, प्रॉफिट बुकिंग झाली, तर जे स्विंग लो आहेत ते तुमच्यासाठी स्टॉप लॉसचं काम करणार आहेत. तर ही अशा प्रकारची माहिती मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज, इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे घेऊन येत असतो, त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळून जातात आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.